गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हो मित्रांनो, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, गणेश चतुर्थीपासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभर आपल्या भक्तांच्या घराघरात विराजमान होतात. काही जणांकडे 1.5 दिवसाचा, काही जणांकडे 5 दिवसांचा, काही जणांकडे 7 दिवसांचा, तर काही जणांकडे 10 दिवसांचे गणपती असतो. हे दिवस आनंदात उत्साहात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते आणि नियमानुसार प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. मित्रांनो, मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन होईल. गणपती बाप्पाला निरोप देताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, गणपती बाप्पाला विसर्जन करताना कशी पूजा करावी आणि कोणत्या नियमाची काळजी घ्यावे जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करेल आणि तसेच गणपती बाप्पाला त्रास सहन करावा लागू नये यासाठी कोणते नियम लक्षात ठेवायला पाहिजे आणि गणपती बाप्पा निराश होणार नाही त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहेत आणि कोणती एक चूक आहे की ती चूक आपल्याला करायची नाही आहे, तर ती कुठली चूक आहे तर मी ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान गणेशांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गण गणपते नक्की टाईप करा. तर मित्रांनो, गणपती बाप्पाचं विसर्जन करताना आपण एक चूक जे आहे ते करतात आणि ते चूक अजिबात करू नका, का की ते चूक जे आहे ते कळत न कळत आपल्या हाताने होऊन जाते आणि ते चूक कुठली असते ते 99% लोकांना माहीत नाही आहे आणि त्यासाठी मग आपण कितीही पूजापाठ करा, कितीही उपाय करा, त्याचं करूनही आपल्याला फळ मिळत नाही. मित्रांनो, अनंत चतुर्दशी मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी आहे आणि त्या दिवशी आपल्याला सकाळी नियमितपणे बाप्पाची पूजा करायची आहे. त्यानंतर शुभ मुहूर्तावर गणरायाला निरोप द्यायचा आहे. विसर्जनाच्या वेळीस मूर्ती एखाद्या लाकडी पाटावर किंवा मोठ्या मूर्ती पंचनावर शुद्ध पवित्र केलेले ठिकाणी ठेवायची आहेत आणि त्यासाठी आपल्याला एक पिवळं किंवा लाल रंगाचं कापड पसरून त्यावर ठेवायचं आहे. या आसनावर तुम्ही तांदळाने स्वास्तिक बनवू शकतात. त्यानंतर गणपती बाप्पाला ढोल ताशाने गजरात पूजास्थळावरून उचलून नदी किनारी किंवा गणपती बाप्पाचे जिथे विसर्जन करणार आहे त्या ठिकाणी आणावे. आता बाप्पांची फुलं, फलं, मोदक, चंदन, कुकू इत्यादी पूजा करा. मग आनंदाने नदीच्या काठावर किंवा तलावाच्या काठावर घेऊन जा. तिथे बाप्पांची आरती करा आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या. यानंतर उपासनेत झालेले चुकांबद्दल गणपती बाप्पांना माफी मागावे आणि नंतर मूर्ती पाण्यात विसर्जित करावे. गणेश विसर्जनाच्या वेळी मंत्र उच्चार केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतो आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करतो आणि त्यांना जीवनात सुख समृद्धी आणि आनंद देतो. गणेश विसर्जनाच्या वेळी या मंत्राचा जप करा. ओम यान्तु देवगणा सर्व पूजा मा दया माम किम इष्ट काम समृद्ध्यर्थ पूर्ण अर्पी पूर्ण रागमनय च. तर मित्रांनो, गणेश विसर्जनाच्या वेळी आपल्याला कुठली काळजी घ्यायची पाहिजे तर मित्रांनो, गणपती बाप्पांचा जो चेहरा आहे तो समोरच्या दिशेने असावा. आपल्या समोर तोंड करून विसर्जन करू नका. गणपतीच्या मूर्तीचा विसर्जन सोबत पूजा साहित्य त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावे. गणपती विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. गणेश मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. विसर्जन करतेवेळी पाण्यात जाताना योग्य ती काळजी घ्या आणि गणपती बाप्पा विसर्जन करताना म्हणा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हे गणपती बाप्पांना तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे आणि
गणेशजींना विसर्जित करताना गणेशजींना तलावात हळूहळू डुबवावे. मूर्ती तुटणार नाही याची काळजी घ्यावी. घरी जर गणपती विसर्जन करत असाल तर मूर्तीच्या हिशोबाने भांडं घ्या आणि त्यात तेवढं पाणी टाकावं. त्यानंतर विसर्जित केलेलं पाणी एखाद्या कुंडीत किंवा झाडांना घालावं. ह्या पाण्यावर कोणाचं चुकूनही पाय पडू देऊ नये. गणपती विसर्जनाला चुकूनही काळे वस्त्र परिधान करू नये. काळे वस्त्र अशुभ असतात. आता जर तुम्ही नदी किनारे तलावामध्ये मूर्ती विसर्जन केली तर ती मूर्ती विसर्जन केल्यानंतर तिथून तुम्हाला थोडीशी माती किंवा वाळू आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर ती आपल्याला एखाद्या कापडामध्ये किंवा कागदामध्ये बांधून आपल्या घरामध्ये एखाद्या कपाटामध्ये ठेवायचं आहेत. या गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो. यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट, विघ्न, अडचणी येत नाही. कुटुंबामध्ये नेहमी एकताही टिकून राहते. घरातील वास्तुदोष आणि पितृदोष देखील दूर होतो. त्याचबरोबर बघा, बरेच जण अजून एक चूक करतात, ती म्हणजे अशी की जेव्हा गणपती बाप्पांचे विसर्जन आपण करतो तेव्हा आपण तिथून इतर कुठे जात असतो. म्हणजे एखाद्या मित्रासोबत जात असतो किंवा कुठे तरी काम करायला आपण जात असतो. परंतु जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे, विसर्जन केल्यानंतर थेट तुम्हाला घरी यायचं आहे. इतर कुठेही तुम्हाला जायचं नाही. तुम्हाला घरात यायचं आहे. घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी 15 मिनिटात शांत घरामध्ये मांडी घालून बसायचं आहेत. यानंतर तुम्ही हात पाय वगैरे धुवून कुठे बाहेर जाऊ शकतात. परंतु विसर्जन केल्यानंतर लगेच कुठे बाहेर जाऊ नका. कारण बाप्पांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला असतो आणि तो आशीर्वाद, ती सुख शांती घेऊन आपल्याला घरामध्येच यायचं आहे. इतर कुठे जायचं नसते. जर आपण इतर कुठे गेलो तिथे आपल्याला बाप्पांनी जे सुख शांती, बाप्पांनी जे दिलेला आशीर्वाद हा असतो तो दुसऱ्यांच्या घरी किंवा इतर ठिकाणी आपण जातो तो तिथे जात असतो. म्हणूनच सर्वप्रथम आपल्याला घरीच यायचं आहेत आणि यानंतर घरामध्ये काही वेळ बसून आपली जी कामं असेल तर ती आपल्याला करायचं आहेत. नंतर त्याचबरोबर जेव्हा आपण गणपती बाप्पा आपल्याला घरामध्ये स्थापन करतो त्यावेळी आपण बघा, शेजारी एक कलश जो आहे तो आपण ठेवत असतो. तर त्या कलशामध्ये जे पाणी असते ते पाणी आपल्याला पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहेत. संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यात आपल्याला ती पाणी शिंपडायचं आहेत. आणि यानंतर उरलेलं पाणी जे आहे ते तुम्हाला एका बॉटलमध्ये भरून ठेवायची आहेत. तुमच्या घरात लहान मूल असेल तर मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं पाणी तुम्हाला टाकायचं आहेत. कारण गणपती बाप्पा हे विद्याचे देवता, ज्ञानाचे देवता आहेत. सर्व देवतांमध्ये अतिशय हुशार देवता मानले जातात. म्हणून जे पाणी आहे कलशमधलं ते आपल्याला आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गणपते नमः, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या हे टाईप करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.